मी प्रदीप माधवराव महाजन, हा माझा मुलगा वैभव प्रदीप महाजन। आम्ही बादरपूर गावाहून औरड तालुका जिल्हा जळगाव इथले रहिवासी आहोत। तर माझ्या मुलगाला गावाला ताप आला होता, काही थंडी वाजून आली होती, त्याच्यामुळे मी त्याला पारोड्याला घेऊन गेलो। तिथं डॉक्टरांनी डेंग्यूचे रिपोर्ट वगैरे काढले। ते म्हणे इथं डेंग्यू झालेला आहे म्हणे त्याला, पण आमच्याकडे तेवढी सुविधा नाही बुवा। त्याच्यामुळे आम्ही धुळ्याला आल्यावर आम्ही तिथं रविवारच्या दिवशी धुळ्याला आलो होतो। धुळ्याला काही फरक पडला नाही त्याला। त्यांनी सांगितलं की तुम्ही पुणे, नाशिक किंवा मुंबई पेशंट घेऊन येऊ शकता बुवा, कारण की तो तिथं कोमामध्ये चालला गेला होता धुळ्याला। मग तिथून आम्ही त्याला डायरेक्ट नाशिकला आणलं। वैभव महाजन म्हणून आमचे रिलेटिव्ह आहेत, त्यांनी आम्हाला इथं हॉस्पिटलचा पत्ता दिला। इथं आल्यावर आम्ही डॉक्टर ऋषिकेश कुटे सर यांच्याकडे आम्ही ॲडमिट झालो निम्स हॉस्पिटलमध्ये। तर हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉक्टरांनी सांगितले की म्हणजे कोमामध्ये गेला होता, तिथं धुळ्याला कोमामध्ये गेला होता तो, इथं पण तशीच परिस्थिती होती त्याची। तर त्याला इथं ॲडमिट केल्यावर तो डॉक्टरांनी सांगितलं की 72 घंट्यापर्यंत आम्ही बघू बुवा, त्याच्यावर उपचार चालू ठेवू, तर कुठे सांगू बुवा। पण डॉक्टरांचे हॉस्पिटल एवढं चांगलं होतं की तो 48 घंट्यामध्ये त्यांनी रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली होती। मेडिकल वगैरे व्यवस्थित आहे सगळं। डॉक्टर ऋषिकेश कुटे यांनी खूप अनुभवी डॉक्टर आहेत, त्यांच्या अनुभवामुळे आमच्या बाळात आमच्यासोबत बसलेला आहे, तो पूर्ण कोमामध्ये गेलेला होता, त्याच्या प्लेटलेट्स कमी होऊन गेल्या होत्या, एका लिव्हरला सूज झाली होती, कावीळ पण झाला होता त्याला। तर आता तो ठीक आहे, फिरतोय, चांगला आहे।